हॅलो मित्रांनो, माय यूट्यूब फॅमिली, झालं का तुमचं चहा पाणी? माझ्या बहिणी भावानो, सकाळचा गुड मॉर्निंग तुम्हाला. तर आमचं बी ऊन बसलेला आहे आणि यश झोपलेला आहे. हो का एक यश यश हां, हो का यश झोपलाय जरा. बहिणी भावानो, यशची बहीण आजारी आहे जरा, म्हणून त्याला टेन्शन आलंय. पुण्याच्या दवाखान्याला ॲडमिट केलंय ससनमध्ये. भेटाय जावं म्हणून रडायला ती. जाऊ जाऊ भैया धनू हे यश, जाऊ भेटायला, नको टेन्शन घेऊ. पात कांदा पात तुम्हाला आवडत असली तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. हो का आहे का छान? बघा कसे बुडापासून ते शेंड्यापर्यंत हिरवं हिरवं गार, हिरवं हिरवं नंबर एकच. तर बहिणी भावानो, तुम्हाला आवडत असली तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. आहे का नाही आपल्या भाजीवालीला? तर आणि हो, माझ्या चॅनलमध्ये जर कोणी नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब बटन दाबा. तर चला बनवूया कांद्याची टेस्टी टेस्टी पात. हो का, तेलात टाकले टमाटर आणि लसूण, तेलात चांगला शिजू दिलाय. आणि त्याची सामग्री तर दाखवली तुम्हाला. डाळ, मीठ आणि कूट. हो का, कूट आणि ठेसा घेतलाय. परत ही ताजी ताजी हिरवीगार कांद्याची पात. हां, कांद्याची पात आणली, त्याला बारीक चिरली, पिवळं पिवळं काढलं आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. बघू शकता आहे का कांद्याची पात. तर आता आपण ओतूया तेलामध्ये, म्हणजे तेलात टाकूया कांद्याची पात. आलं लक्षात? तर ह्या का टाकायले बघा. लई मोठी झाली बाय कांद्याची पात. होय हो, काय एवढी एवढी होती पुन्हा त्याला, आहे ना? तर बहिणी भावानो, आता आपण कांद्याची पात तेलात हलवूया. कढई आमची बारीक आहे, आता गेल्यानंतर कढईच घेऊन येते. लई कढई बारीक आहे माझी, कढईत काय बसना ना करणं. आणि भाज्या बी थोड्या ताज्या, भाज्या बी काय लई नसते त्या करायच्या. 3 माणसाच्या कुठं भाज्या असते त्या. तर टाकूया डाळ. डाळ घेतली थोडीच, लई डाळ नाही, संपली डाळच. आणि मीठ बी टाकूया. तेव्हा का मीठ बी आहे बघा. डाळ आणि मीठ टाकते आता संगटच. तर डाळ बी मीठ बी टाकलेलं आहे. कांद्याची पात आवडती का तुम्हाला का नाही? तुम्ही म्हणता सारखंच कांद्याची पात आणि हिन तीन, दुसरं काही तर दाखवा की नवीन जरा, आहे का नाही बहिणी भावानं? तर बहिणी भावानो, परिस्थितीनुसार चालायचं असते, आहे का नाही? जसं आहे तसं खावं, जसं आहे तसं राहावं. तेव्हा टाकूया हळद. आणि लगेच हिरव्या मिरच्याचा ठेसा बी टाकून लगेच हलवू तेलामध्ये. ठेव का, टाकायला हिरव्या मिरच्याचा ठेसा. तेलात हलवते जरा. नाही नाही, ठेव का, बघू शकता तुम्ही. डाळ टाकली, सगळं टाकलं, हिरव्या मिरच्याचा ठेसा, ते सगळं आता तेलात हलविते.
कांद्याची पात, ज्वारीच्या भाकरी, शिळी भाकर किती छान लागते आहे ना बहिणी भावानं का नाही? मला तर आवडतंय बाया. तर तुम्हाला आवडते का नाही ती मला माहीत नाही. मला तर आवडते कांद्याची पात. हिरव्या मिरच्याचा ठेसा बिसा घालून मस्त मध्ये होती आहे का नाही? डाळ बीळ कोणची डाळ आपल्याला वाटतंय ती टाकायचं हो का. तर आता तेलात शिजू देते जरा. तेलात शिजायल्यावर याला शिजल्यावर थोडे किती वाढवायचंय काय करायचंय पाणी ओतायचं. तर काय पातळ नसती ही भाजी. हां हो का आहे का शिजायली रट 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 रट. तर थोडं पाणी ओतून शिजू द्यायचं डाळ ती आणि झाली मग नंबर एकच कांद्याची पात. टेस्टी टेस्टी आणि चटकदार. आता टाकायचं अजून कूट विसरलं तुम्हाला बोलत बोलत हो का. टाकायले बघा कूट, हळद, मीठ, लसूण, हिरव्या मिरच्याचा ठेसा सगळं टाकून एकदम चटकदार बनवली बरं का गावरान पद्धतीनं. हां तर यायचं जेवायला. हां हो का आहे का. आता हलविते किती वाढवायचा ती भाजीनं वाढवून भाजी झाली तयार. तर आता टाकते ज्वारीच्या भाकरी दाब 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 दाब. आणि लगेच यायचं खायला तुम्ही पण. तुम्हाला बी माझ्या तरफ ते आवतं जेवायचं. तुम्ही तर काय येत ना हो ये ना झाला किती बोलते कमेंट करी ना हो. संस्कार आहे करीत ना हो गरीबाला. चांगल्याला कोणी बी करतंय हो गरीबाला करायचं असतंय आहे का नाही बहिणी भावानं. बरोबर आहे का नाही. परिस्थिती तर बघून लाईक कमेंट करत जावा बहिणी भावानं. बहिणी भावानं हो अगर एखाद्या गरीबाला सबस्क्राईबचं बटन दाबलं किंवा लाईक शेअर केलं तर काय कमी होत नाही. एखाद्याचं गरीबाचं चांगलं होत असलं तर करीत जावा. आपल्या गरीब भाजीवालेला सबस्क्राईब लाईक बटन शेअर. तर चला या मग जेवायला. एकदम टेस्टी टेस्टी आणि चटकदार गावरान नंबर एकच भाजी कांदा पात.